नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकपणे तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज विधिमंडळामध्ये, विधानसभेच्या सभागृहामध्ये जे उत्तर दिलं, विरोधकांनी ज्या मागण्या केल्या होत्या, ज्या प्रकारची निवेदनं काही दिवसापूर्वी विरोधकांनी सभागृहात मांडली होती, त्याला आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत कर्जमाफीबाबत सरकार कसा विचार करत आहे, किंबहुना यापूर्वीच्या आघाडी सरकारने ज्या प्रकारे कर्जमाफी केली, ही कर्जमाफी अपात्र शेतकऱ्यांच्या नावावर देऊन कशा प्रकारे बँकांनी त्याच्यावर डल्ला मारला असा आरोपही एकीकडे केला. कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती कशी करता येईल यावर सरकार भर देणार आहे असं म्हणत शेतकऱ्याला कर्ज देण्यापेक्षा त्याला त्याच्या पायावर उभं करायला पाहिजे असं दावे करत आणि प्रतिदावे खोडून काढत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण याच्यावर विरोधक काही समाधानी झाले नाहीत. मग कर्जमाफी कशी होणार, शेतकऱ्याला दिलासा कसा मिळणार, दुबार पेरणीचं संकट दूर कसं होणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. मग सरकार शेतकऱ्यांचा काय विचार करतंय या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न आमचे असणार आहेत. कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेलं उत्तर समाधानकारक आहे का? दुसरा प्रश्न, काँग्रेस राष्ट्रवादीनं सहकारी बँका खाल्ल्या या मुख्यमंत्र्यांच्या आरोपात तथ्य आहे का? आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे शेतीसाठी पूरक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याची सरकारची क्षमता आहे का? या 3 प्रश्नांना घेऊन आपण आज बेधडकमध्ये चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्या मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत येणार आहेत राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे, आणि आत्ता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत, आणि आपल्यासोबत नागपूरहून आहेत पत्रकार जयदीप हर्डीकर, स्पेशल करस्पॉन्डंट आहेत द टेलिग्राफचे. अत्यंत दांडगा अभ्यास, गाढा अभ्यास त्यांचा या सगळ्या शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न विदर्भातल्या यावरती त्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आहेत. ते देखील या सगळ्या प्रश्नांना जोरदार गेली काही दिवस आवाज उठवत आहेत आणि विधान परिषदेमध्ये त्यांनी काही मुद्दे घेऊन जी भाषणं केलेली होती यावर ते आज मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी समाधानी आहेत का हेही आपण त्यांना विचारणार आहोत. मला सुरुवात दादा तुमच्यापासून करायची आहे, कारण हा मुद्दा अनेक दिवस शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही लावून धरला. काय वाटतंय, कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर समाधानकारक आहे का? आज खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना एक चांगली संधी आलेली होती. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जे काही त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं दिलेली होती, 7/12 कोरा करू, उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ, त्याच्यातला काही भाग का असेना पण त्यांना आज यशस्वी करून दाखवता आला असता. याच्यामध्ये जे काही आज त्यांचं वक्तव्य झालेलं आहे की केवळ शेतकऱ्यांना कर्जमाफी करून भागणार नाही वगैरे, पण जर का आज कर्जबाजारी शेतकरी असतील, त्यांचे थकलेले कर्ज असतील, त्यांना दुसरीकडे कुठं कर्ज मिळत नसेल तर कर्जमाफीशिवाय काय इलाज असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे होता. याच्यामध्ये कर्जमुक्त शेतकरी व्हायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आता स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्याला शेतमालाचे भाव द्यायला पाहिजेत. जाहीरनाम्यामध्ये तुम्ही 50% उत्पादन खर्चावर अधिक नफा देऊ म्हटलं आणि 2दा तुम्ही खरीपाची जाहीर झाले. आता केंद्र सरकारने म्हणजे गेल्या वर्षी झाले, यावर्षीचे झाले, आणि हे सगळे शेतमालाचे भाव जाहीर करत असताना नैसर्गिक वाढ सुद्धा तुम्ही दिली नाही. जे काही मागच्या सरकारने जाहीर केलेले होते त्याच्यात कापसाला आणि सोयाबीनला 50 रुपये वाढवले, हमी भाव पण मिळाला नाही, बिलकुल हमी भाव नाही, कसलाही त्यांनी जे काही द्यायला पाहिजे होतं ते समाधान शेतकऱ्यांचं होईल अशा पद्धतीचं सरकारकडनं कसलंही आश्वासन मिळालं नाही. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं मानहानी झाली. त्याच्यानंतर आज आत्महत्याची वाढ होते आहे, त्याच्यात अजून आत्महत्या आपण येऊ दादा, पण निराशा कुठतरी शेतकऱ्यांच्या पदरात पडली असं तुम्ही म्हणताय. महेश सर, तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चितच राजेंद्र, आपल्या देशामध्ये शेतकरी समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेती यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची परंपरा संपलेली आहे की काय, अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या समस्यांवर, त्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जे एक विचारमंथन झालं पाहिजे, त्यासाठी एक अभ्यासपूर्ण धोरण ठरवलं गेलं पाहिजे, ते आपल्याकडे होत नाही. जेव्हा विधिमंडळात चर्चा होते तेव्हा मोठ्या प्रमाणात आश्वासनांचा वर्षाव केला जातो. जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा काहीतरी एक त्यावर मलमपट्टी केली जाते आणि ती समस्या विसरली जाते. आपल्याकडे जर बघितलं तर गेल्या 1 दशकातला जर आपण इतिहास जर बघितला तर लक्षात येतं की या काळामध्ये दर 1-1.5-2 वर्षांनी दुष्काळ पडलेला आहे किंवा अतिवृष्टी झालेली आहे, गारपिटीचा मारा झालेला आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला शेतकरी जो वेगळ्या पद्धतीने भरडला जातो. जेव्हा पाऊस चांगला असतो, सगळी परिस्थिती चांगली असते, तेव्हा शेतकऱ्याचं जे पीक येतं त्याला बाजारभावामध्ये कोणी
काडीचीही किंमत द्यायला तयार नसते. आणि जेव्हा आवर्षणाने किंवा अतिवृष्टीने शेतकऱ्याचा कंबरड मोडलं जातं तेव्हा सुद्धा त्याला मदतीसाठी हात देण्यासाठी सरकार नावाची व्यवस्था उपस्थित नसते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलेलं आहे आणि ज्या भाषणामध्ये अनेक लॉंग टर्म योजना सुद्धा त्यांनी चर्चिलेल्या आहेत, ते स्वतः ज्या विदर्भाचं प्रतिनिधित्व करतात त्या विदर्भामध्ये गेल्या 6 महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण दुप्पट झालंय. एवढं जरी त्यांनी लक्षात घेतलं असताना तरी त्यांच्या भाषणाचा टोन बदलला असता असं मला इथे बोलावंसं वाटतं. अगदी खरं आहे की विदर्भातलेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी किमान त्याचा अभ्यास जरी करून मुद्दे मांडले असते तर भाषणामध्ये अधिक गांभीर्यता उपस्थित झाली असते, किंबहुना शेतकऱ्यांची नेमकी काय कळकळ आहे हे देखील समोर आली असती. आपल्यासोबत आता कृषी मंत्री राज्याचे एकनाथ खडसे आहेत. नाथाभाऊ, काय मुद्दा असा येतोय की ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहाला उत्तर दिलं यावर शेतकरी काय फारसा समाधान नाही. रघुनाथ दादा म्हणतात की शेतकऱ्याच्या पदरात आजच्या भाषणाने निराशाच पडली, फार काही पदरात पडलं नाही. एक आहे की शेतकऱ्याला देत असताना तत्कालीन लाभ आणि दीर्घकालीन लाभ अशा 2 बाबी आहेत. यापूर्वी आपण तत्कालीन लाभ देण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये असेल, इलेक्ट्रिक बिलं माफ करण्याच्या संदर्भात असेल, पुनर्गठन कर्जाचं करण्याच्या संदर्भातले निर्णय असतील, पण ते या अनुभवामधनं आत्महत्या कमी झाल्यात किंवा थांबल्यात असं आपल्यासमोर चित्र आलं नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्याच्या शेती समृद्ध करणं यासाठी दीर्घकालीन काही उपाययोजना केल्या पाहिजे. आणि या फार दीर्घकालीन नाही, तर एक 5 वर्षाच्या अवधीमध्ये शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी जाणं, पूरक व्यवसाय देणं किंवा अन्य अशा व्यवस्था केल्या तर हळूहळू शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करू शकतो. या हेतूने त्यांनी या ठिकाणी ह्या योजना जाहीर केलेल्या आहेत. आणि मला वाटतं की कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. ते याच हेतूने म्हटलं होतं की अन्य मार्गाने शेतकऱ्याला मोठ्या मदतीची अपेक्षा आहे ती पूर्ण करता येईल. नाथाभाऊ, मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तुम्ही महसूल मंत्री सुद्धा आहात, जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस आत्महत्यांचे निकष शासनाने ठरवलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या त्या म्हणजे आत्महत्या झाल्यानंतर त्या निकषांमध्ये तो बसतो की नाही यासाठी जो सगळा पंचनामा नावाचा जो प्रकार आहे तो कधीतरी या राज्यात थांबणार आहे का? आणि जे शेतकरी आता मरतायत, म्हणजे आता गेल्या 6 महिन्यात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या त्यापैकी फक्त 55% शेतकऱ्यांना म्हणजे ते खरे शेतकरी मानून त्यांना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात असं महसूल खात्याने म्हटलेलं आहे. तर हा त्यांच्या मृत्यूशी, त्यांच्या दुःखाशी एक क्रूर विनोद केला जातोय व्यवस्थेकडून, असं तुम्हाला नाही वाटत का? कारण तुम्ही विरोधी पक्षात असताना सातत्याने या विषयावर बोललेले आहात. ते हा जो शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयीचे निकष आहेत ते फार पूर्वीपासून जेव्हा काही आत्महत्यांना सुरुवात झाली तेव्हापासून तर मागच्या सरकारच्या कालखंडामध्ये वारंवार ह्यात सुधारणा करत करत आतापर्यंत आलेले निकष आहेत. हे काही एका दिवसात किंवा यावर्षी तयार झालेले निकष नाही. पण शेवटी आत्महत्या शेतीच्या कारणासाठी केली किंवा कसे हे समजण्यासाठी काहीतरी निकष लावायच लावणार आहे. सरसकट कुणीही मरण पावलं आणि त्याने आत्महत्या केली असं म्हणता येणार नाही. आणि त्यासाठी अर्थाने हे निकष शिथिल करता येतील, शेतकऱ्याला सहानुभूती देता येईल, हे करता येईल. परंतु अगदीच काहीच निकष न लावता जर आपण म्हटलं तर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही संख्या आणखी वाढायची शक्यता नाकारता येत नाही असं नाथाभाऊ म्हणतात. मात्र ह्याच्यावर मार्ग काय काढायचा हा खरा मुद्दा आहे. धनंजय मुंडे, ज्या प्रकारचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी आज दिलं याच्यावर विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही समाधानी आहात? बिलकुल नाही. राज्याच्या शेतकऱ्यांची फार मोठी अपेक्षा या सरकारकडून होती आणि तशी संधी राज्याच्या मुख्यमंत्र्याला या ठिकाणी मिळाली होती. आज आम्ही कर्जमाफी का मागतोय तर ही राज्यातल्या शेतकऱ्यांची भावना आहे की आज सलग 4थं वर्ष दुष्काळाचं आहे. गेल्या वर्षी जे पिकवलं त्याला योग्य भाव मिळाला नाही, दुष्काळ पडला. या सरकारने 24,000 गावं 50% आणेवारी खाली आणली. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा यावर्षी पाऊस पडला, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. आज 27-28 दिवस झालं पाण्याचा थेंब पावसाचा पडत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं तर शेतकऱ्याच्या समोर कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही. हा जो शेतकऱ्यांचा आवाज होता तोच आवाज आम्ही सभागृहामध्ये या ठिकाणी मांडला. आम्हाला वाटलं होतं की कुठेतरी सहानुभूतीपूर्वक सरकार या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील,
पण आज दुर्दैवानं शेतकऱ्याच्या जीवनातला काळा दिवस म्हणावा अशी परिस्थिती आमच्या समोर आहे. ज्या आता एक हास्यास्पद विषय मला असा वाटतो की दुबार पेरणीसाठी 1500 रुपये प्रति हेक्टर जे सरकारने घोषित केलेत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये, या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो की आपण 1 हेक्टरमध्ये 1500 रुपयात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनीच पेरणी करून दाखवावी दुबार. आमची तयारी आहे. मी यांना 2.5 एकर शेती कुणाचीही द्यायला लावेल. आज या ठिकाणी 1700 रुपये सोयाबीन असेल, कापसाचे काय भाव आहेत, 30 किलोची एक बॅग सोयाबीनची या ठिकाणी 2 बॅग एका एकरला लागतात. अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव काय आहे? 1500 रुपयाने दुबार पेरणी कशी होणार आहे? नाथाभाऊ, तुम्ही काय म्हणाले? नाही तर नाही दिलं तरी शेतकरी खडसे साहेब, पण जर शेतकरी नाही तगला तर तुम्ही त्याची कमीत कमी चेष्टा तर करू नका. तुम्हाला कर्जमाफी द्यायची नाही, व्याज माफी द्यायची नाही, आणि देताय काय तर 1 लाख विहिरी तुम्ही 3 वर्षात पूर्ण करणार. अहो विहिरीत पाणी धनंजय मुंडे कृषी मंत्र्यांचं उत्तर घेऊ आपण. कृषी मंत्री काय म्हणतात ऐका ना. नाथाभाऊ काय म्हणतात ते ऐका धनंजयजी. हे बघा, सरकारची प्रामाणिक इच्छा आहे की या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पण आज प्रामाणिकपणे हे कबूल केलं पाहिजे की राज्याची स्थिती आता तशी नाहीये. हा एक भाग. दुसरं, कर्जमाफी कुणासाठी? तीच कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना झाला पाहिजे. मागच्या वेळेस जी कर्जमाफी केली त्याचा लाभ जो झालेला आहे तो ज्या सहकारी संस्था, ज्या जिल्हा बँका डबघाईस आल्या होत्या त्या बँकांनाच अधिक लाभ झाला असं मी म्हणत नाही, असा सीएजीचा रिपोर्ट म्हणतोय. बनावट अशा बोगस कागदपत्र तयार करणं, बोगस व्यक्तींना कर्जमाफी देणं, जे नियमात बसत नाही त्यांनाही कर्जमाफी देणं, अशा स्वरूपाचं आक्षेप हे सीएजीने घेतले आणि त्यांच्याकडनं हा पैसा आपण वसूल केला. बँकांची स्थिती सुधारली परंतु शेतकऱ्यांची सुधारली नाही. त्यामुळे सरळ शेतकऱ्याला कोणत्या मार्गाने लाभ होईल तर यामध्ये बँकांना शेवटी बँकांकडून पैसा जातो तर जिल्हा सहकारी बँका, ज्या जिल्हा सहकारी बँका सर्वात जास्त आजारी आहेत त्याचे कारण काय आहे तर त्याचे कारण हेच आहे, भ्रष्टाचार, गैरव्यवहार जो काही झाला असेल. आणि याच ठिकाणी राज्य सरकारवर आज 3,85,000 कोटीचं कर्ज आहे. 24,000 कोटी रुपयाचं व्याज आम्ही भरतो आहे. आणि अशा स्थितीमध्ये इच्छा असली तरी बऱ्याच गोष्टींना मर्यादा घालाव्या लागतात, जशी या सरकारची स्थिती आहे. परंतु शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नये आणि यासाठी त्याला दीर्घकालीन काही उपाययोजना केल्या पाहिजे, म्हणून या उपाययोजनांची सुरुवात केलेली आहे. 1500 रुपये हेक्टर मदत ही शेतकऱ्याला करण्याचं ठरवलं होतं की त्याच्या बियाण्यासहित नाही ठरवलेलं आहे. मागच्याच 8 दिवसापूर्वी मी जाहीर केलेलं आहे की बियाण्यामध्ये आम्हाला काही सबसिडी द्यायची आहे आणि त्या संदर्भात बियाण्याचा प्रश्न आम्ही वेगळा सोडवू, परंतु त्याला मजुरीसाठी, त्याला अन्य कामासाठी जो काही पैसा लागतो त्यासाठी काही मदत करण्याचं सरकारने धोरण घेतलं आहे. नाथाभाऊ, दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर त्याला पहिलं बियाणंच घ्यायला लागेल. मजुरी त्यानंतरचा प्रश्न जेव्हा उगवेल ते पैसे कसे देणार आपण? आज बियाण्याच्या संदर्भामध्ये आता जे पूर्वीचे पिकं होते म्हणजे असेल उडीद असेल, मूग असेल, तीळ असेल, हे पिकं आता येणार नाही. त्यामुळे राज्यामध्ये सोयाबीन, मका, कापूस अशा स्वरूपाचे, बाजरी अशा स्वरूपाचं बियाणं द्यावं लागेल. आणि हे संपूर्ण बियाणं आज राज्य सरकारच्या म्हणजे नॅशनल सीड कॉर्पोरेशन, बियाणे महामंडळ यांच्याकडे उपलब्ध आहे, आम्ही राखून ठेवलेलं आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यास असं बियाणं आम्हाला याच्या माध्यमातून पुरवता येईल. काही बियाणं प्रोसेसिंगला दिलेलं आहे, ते प्रोसेसिंगच्या बियाण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ते तात्पुरतं जे काही आहे ते थांबवलेलं आहे की दुबार पेरणीच्या वेळ आली तर तेही आपल्याला वापरता येईल, त्याची तयारी आहे. पण ही वेळ येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. रघुनाथ, काय म्हणायचं तुम्हाला याच्यावरती? मला गंभीरपणे नाथाभाऊ आपणाला विनंती करायची आहे की जे काही तुम्ही आता बँकांच्या संदर्भात सांगितलं की बँकांना फायदा झाला, गैरप्रकार झाले, आज शासन संपूर्ण तुमच्या ताब्यात आहे. केंद्रातलंही शासन तुमचं आहे, राज्यातलंही शासन तुमचं आहे. अशा भ्रष्ट बँकांना काही तुम्ही शिक्षा करणार आहे का? आज जे काही ज्या बँकांच्या प्रशासक नेमलेले होते त्या सगळ्या ठिकाणी पुन्हा भ्रष्ट माणसं निवडून आली, त्यांना तुम्ही उभं राहायला परवानगी दिली, त्यांच्या हातात पुन्हा तुम्ही बँका दिल्या, त्या सगळ्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि हे सगळं असताना शेतकऱ्याच्या माती खापर कशासाठी फोडता तुम्ही? बँकांच्यावर कारवाई करायला हात आम्ही काही धरले नाही. माझा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की आज जे तुम्ही पेरणीचा आणि दुबार पेरणीच्या गोष्टी सांगितल्या, परंतु हे जे काही बातमी आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नर खान यांचं मी तुम्हाला
एक मत वाचून दाखवतो की या देशामध्ये खान यांनी म्हटले आहे की नॅशनल सॅम्पल सर्वेतून समोर आलेली माहिती असे सांगते की शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न हे 6,400 रुपये आहे. आपण जर त्याच्या गरज आणि खर्चाचा विचार केला तर महिन्याकाठी त्याच्या हातात नाम मात्र 200 रुपये राहतात. या परिस्थितीत तो महिन्याला 4,700 किंवा 5,000 रुपये हप्ता असलेले कर्ज कसे फेडू शकेल? तुमच्याकडे काय उत्तर आहे ते सांगा. तुमच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असं सांगताय. आपण उत्तर घेऊ, नाथाभाऊंचं उत्तर घेऊ आणि पुढे जाऊ. नाथाभाऊ उत्तर द्या. नाही, मला ह्या कागदी घोडे नाचवण्यात मला रस नाही आहे. मला ह्याच्यामध्ये रस आहे की या शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर याला पूरक व्यवसायाकडे दिलं पाहिजे. तो पैसा आम्ही उभा केला पाहिजे. या ठिकाणी त्यांना फळबागाच्या लागवडीसाठी सरकारच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे. या ठिकाणी गायी, म्हशी, कोंबड्या वगैरे पाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून त्यांना सबसिडाईज रीतीने ते दिलं पाहिजे. पूरक व्यवसाय करत असताना त्या माध्यमातून त्याचं कुटुंब राहिलं पाहिजे आणि त्याला अशा स्वरूपाचा जर पाऊस नाही आला तरी त्या ठिकाणी 10 आंब्याचे झाडं लावले, 10 पेरूचे झाडं लावले तर किमान त्याला 5,000 10,000 असे अतिरिक्त त्याचं उत्पन्नात मिळालं पाहिजे. आणि यासाठी विहिरीची व्यवस्था, पंपाची व्यवस्था, डिझेल पंपाची व्यवस्था, डिझेलच्या सबसिडीची व्यवस्था आणि या संदर्भात शेततळ असेल तर शेततळ्याची जलयुक्त शिवाराच्या ह्या ज्या व्यवस्था आहेत त्या एका वर्षात 6 महिन्यात होणाऱ्या नाही आहे. त्याला 6 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल आणि त्यातनं त्याचं उत्पन्न वाढेल. शेवटी तो स्वतः मेहनत करून त्याच्या शेतामध्ये कष्ट करून काही कमवला पाहिजे. आज त्याच्याकडे भांडवल नाही आहे, ते भांडवल सरकारने दिलं पाहिजे आणि त्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता किती आत्महत्या झाल्या, काय आत्महत्या झाल्या त्यापेक्षा पुढे होऊ नये या दृष्टिकोनातून त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जयदीप हार्डीकर, जे मुद्दे कृषी मंत्री उपस्थित करतायत किंबहुना जे चर्चेत येत आहेत, तुम्ही याचा सगळा अभ्यास केलाय सर्वांगीण, हे वास्तव काय दाखवतंय आता आणि सरकार मांडतंय हे एकमेकाला पूरक आहे का? मुळात म्हणजे मी थोडंसं पॉलिटिकल किंवा अराजकीय थोडंसं बोलायचा प्रयत्न करीन. कारण की गेल्या 15-20 वर्षामध्ये जे दिसतं आहे ते असं दिसतं आहे की एक पॉलिटिकल बॅटल फ्रंट ज्याला भाजप विरोधात असते. म्हणजे आज जसं कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष विरोधात आहे त्यावेळी तिथेही शेतकरी अडचणीत आहे. पंजाबमधला शेतकरी अडचणीत आहे. छत्तीसगडमध्ये शेतकरी अडचणीत. शेतकरी किंवा संबंध ग्रामीण भारत हा आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. आणि 1-2 वर्ष नाही, आता याला 20-25 वर्षाचं तुम्ही जर त्यांचा आर्थिक प्रवाह पाहिला तर तो उत्तरोत्तर आणखीन खराब होत चालला आहे. म्हणजे केवळ आत्महत्या नाही, दर दिवशी भारतातले 2,000 शेतकरी शेती सोडतायत. आणि शेती म्हणजे अनेक अर्थतज्ञ म्हणतात की शेती सोडून दुसरीकडे गेलं पाहिजे, पण तो शेती सोडून शेवटी तो मजूरच बनतोय. म्हणजे हे 2 सेन्सस रिपोर्ट्स आपल्याला दाखवतात. आता या सगळ्या क्रायसिसला म्हणजे तो ॲग्रिकल्चरचा क्रायसिस किंवा ॲग्रेरियन क्रायसिस ग्रामीण भागाचा तो शेतीच्या पलीकडे जातो. एक संबंध नवीन प्लॅनेट ज्याला म्हणता येईल, म्हणजे थर्ड वर्ल्ड अशी व्याख्या काही अर्थतज्ञ देत असत. त्याच्या पलीकडे जाऊन एक नवीन प्लॅनेट ग्रामीण भारताचं ज्याचा संबंध शहरं, निम्न शहरं, त्याचे अर्थकारण त्याच्याशी नाही आहे. म्हणजे आज पाऊस पडतोय की नाही पडतोय नागपुरात, मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसांना किंवा लोकांना त्याचा काही त्याचा काही एवढा प्रॉब्लेम नाही. सांगायचं तात्पर्य असं की इन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्स किंवा पॉलिटिकल रिस्पॉन्स, इकॉनॉमिक रिस्पॉन्स जो कॉन्सर्टेड त्याच्यावरती असायला पाहिजे तो होताना दिसत नाही. म्हणजे या सरकार, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं एवढ्याच कारणातून की 10 वर्षात महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जे चित्र आहे त्याला कंटाळून लोकांनी मॅन्डेट दिलं. आता पॉलिसीज बदलतील, दिशा बदलेल, धोरणं बदलेल आणि त्या आशेने लोकांनी यांना नवीन म्हणजे सत्ता बदल झाला. पण तीच दिशा आणि तशीच धोरणं जर असतील, म्हणजे आपण जे बोलतो आहोत ते पॅकेजेस बद्दल बोलतोय. वास्तविक मॉन्सून सेशनमध्ये कर्जमाफी होईल असं एवढा म्हणजे होईल असं मला स्वतःला वाटत नाही, कारण तो बजेट सेशनमध्ये ते तसं अनाउन्समेंट किंवा डिक्लेरेशन झालं असतं. बँका, जिल्हा बँका खराब आहेत, नॅशनलाइज बँका क्रेडिट फ्लो देऊ शकत नाही आहेत. हे सगळे तर गेल्या 10-15 वर्षाच्या क्रायसिसचा एक रिफ्लेक्शन आपल्यासमोर आहेच. प्रश्न हा आहे की बँका कर्ज देऊ शकत नसतील
तर ते जास्त सिरियस आहे. बँका देतील कशा कर्ज? कारण त्यांना याची शाश्वती नाही की तो क्रेडिट फ्लो दिल्यानंतर शेतकरी त्याची परतफेड करू अगदी शकेल. काय परतफेड याचा अर्थ शक्यच आपल्याला संबंध अर्थव्यवस्था याच्याबद्दल विचार करायला लागेल सरकारने. आणि हे केंद्र सरकारची पण जबाबदारी असेल. म्हणजे लोकसभा आणि इथली विधानसभा यांना थोडंसं पॉलिटिकल बॅटल फ्रंट एकमेकांवरती प्रतिविरोध करण्यापेक्षा हा 800 मिलियन म्हणजे 80 कोटी लोकांचा प्रश्न आहे. हा जर तुम्ही सोडवला नाही तर याच्यातनं निर्माण होणारं फ्रस्ट्रेशन, त्याच्यातनं निर्माण होणारे सामाजिक आणि आर्थिक म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस हे कुठे जातील याची काही कल्पना नाही. अगदी खरंय की देशाच्या 120 कोटी जनतेपैकी जर 80 कोटी लोकांचे प्रश्न शेतीशी निगडीत आहेत तर त्याच्यावर गांभीर्याने सरकारने हा विचार केलाच पाहिजे. मग मुद्दा येतो जो आता जयदीप फाडिकरांनी उपस्थित केला की बँका त्यांना कर्ज देतील ज्यांच्याकडनं बँकेचे पैसे परत येतील. पण त्या शेतकऱ्याची ऐपतच आता उरली नसेल काही कमवून शिल्लक ठेवून बँकेला पैसे भरवण्याची. त्या शेतकऱ्याला उभं कसं करणार हा खरा मुद्दा आहे. आणि बँकांनीच सगळे अपात्र शेतकऱ्यांना पैसे देऊन आपण बँकांचं कर्ज मोकळं केलं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारवर केला. त्या मुद्द्याविषयी बोलूया ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. जो मगाशी मुद्दा शेवटी बँकेच्या इथे येऊन थांबला होता त्याच मुद्द्याने मला आता या सेगमेंटची सुरुवात करायची आहे. कारण हा मुद्दा सभागृहात भाषणात मांडत असताना मुख्यमंत्री म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी सहकारी बँका खाऊन टाकल्या. धनंजय मुंडे, मला सुरुवात तुमच्यापासूनच करायची आहे. काय म्हणायचं याच्यावर? आघाडी सरकारच्याच नेत्यांनी या बँका सगळ्या डल्ला मारल्या. जे पात्र शेतकरी होते त्यांना काही पैसे मिळू दिले नाहीत. अपात्र शेतकऱ्यांच्या नावावर सगळ्या पैशांचं वाटप झालं. मला या गोष्टीचं खरंच खंत वाटते. कारण ज्यावेळेस आम्ही चर्चा सुरू केली त्यावेळेस आम्ही सरकारला हे म्हणलं की आमच्या मनात कुठलंही राजकारण नाही आहे, उद्या कुठल्याही निवडणुका नाही आहेत. आज खरंच शेतकरी अडचणीत आलाय म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय. आता या गोष्टीचं कारण सरकार काय सांगतंय की यांना कर्जमाफी द्यायची नाही तर कुठल्या तरी बँकेने काय केलं मागच्या कर्ज वाटपामध्ये कर्जमाफीमध्ये त्याला दोष द्यायचा आणि आपलं पाप झाकायचं, हे आता बरोबर नाही. तुम्ही ज्या बँकेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भाषणात उल्लेख केला, पण ह्या पण बँकेच्या बाबतीत विचार करायला पाहिजे. पुणा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. आज त्या दोन्ही बँक त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आधार म्हणून उभ्या आहेत. बाकीच्या बँकांचं काय? तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणलं की तुम्ही बँकेच्या बाबतीत आरोप करायचे. नाही धनंजय मुंडे, पुणे सातारा बँकेचं सोडू, बाकीच्या बँकांचं काय? नाही, मी आपल्याला सांगतो ना, मी आपल्याला तुम्ही बँकेचा सर्वच्या सर्वच बँका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ताब्यात नाही आहेत, हा गैरसमज तुम्ही दूर करा. आणि या बाबतीमध्ये जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा ना. सरकार तुमचं आहे, तुम्हाला आज सत्तेमध्ये बसवलंय, तुम्ही राजकीय बोलू नका. माझी हात जोडून विनंती, आज खरंच शेतकरी फार अडचणीत आहे. तुम्ही या बाबतीमध्ये राजकीय बोलू नका. आम्ही चुकीचं केलं, चुकीचं झालं म्हणून आम्हाला विरोधी पक्षात बसवलं ना जनतेने. मुंडे साहेब, आज काही निवडणूक नाहीये. धनंजय मुंडेजी, तुम्ही आणि नाथाभाऊ दोघ जण आहात, एक विरोधी पक्षनेते आहेत आणि दुसरे मंत्रिमंडळातले अत्यंत महत्वाचे मंत्री आहेत. या दोघांना मला प्रश्न विचारावासा वाटतो की शेतकऱ्याचं अर्थसहाय्य हा मुद्दा सातत्याने कळीचा मुद्दा राहिलेला आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबद्दल अर्थसहाय्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळणं. म्हणजे पहिली गोष्ट, शेतकऱ्याला शेती करण्यासाठी जो आर्थिक पाठिंबा मिळाला पाहिजे ते देण्याची जी व्यवस्था असली पाहिजे, बँकेपासून तर पतपेढ्यांपर्यंतची ती व्यवस्था स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत उभी राहिली नाही. असंख्य शेतकरी म्हणजे नरेंद्र मोदींनीच आता ती स्कीम काढली जनधन म्हणून, लोकांना उघडपणे कळलं की बहुतांश शेतकऱ्यांचे पासबुक सुद्धा बँकेचे नव्हते. आणि हा सगळा शेतकरी आधी ग्रामीण भागातल्या सावकारांच्या साखळीवर आधारलेला असतो, जी सावकारांची साखळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी निगडीत असते. आणि शेवटचा टप्पा त्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याच्या शेतमालाला उत्तम भाव मिळणं. तर यामधली सुद्धा जी व्यवस्था आहे, या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या सुद्धा राजकारणाचा अड्डा झालेला आहे. तर या दोन साखळ्यांमध्ये जो शेतकरी भरडलेला आहे
त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे सत्तारूढ आणि विरोधी पक्षनेते एकत्र बसून काय करणार आहात का? नाथाभाऊ, आपण पहिले बोला. हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र राहून बसून विचार विनिमय करायला कुठली अडचण नाही. चर्चेला सरकारचे दरवाजे मोकळे आहेत. एक गोष्ट मागाशी आपण सांगत होतो जिल्हा बँकांच्या संदर्भामध्ये की शेतकऱ्यांना प्रामुख्यानं विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज देत असताना आपण MSC बँकेकडनं जिल्हा बँकांना पैसा देतो आणि त्या वितरित करतात. जिल्हा बँकांचीच परिस्थिती नाजूक झाली आणि त्यांचे डिलायसन्सिंग अनेक बँकांचं झालं. अधिक नागपूरचं असेल, नांदेडचं असेल, वर्धा असेल, बुलढाणा असेल, धुळ्याचे बँक असेल, कितीतरी बँकांचे नाव मला सांगता येईल. आणि मग ते लायसन्स मिळवण्यासाठी सरकारच्या तिजोरीतला पैसा द्यावा लागला. आता त्या ठिकाणी काय झालं की बँकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली, पैशाची गैरव्यवहार झाला आणि सरकारच्या तिजोरीतनं भरत गेले. आणि आता या ठिकाणी आपण म्हटलंय की कारवाई होणार की नाही, तर कारवाई होणार. आणि धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की कारवाई केली पाहिजे. आता 14 बँका अशा आहेत की ज्यांचे मागच्या कालखंडामधलेच ऑडिट रिपोर्ट सरकारकडे प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळे गंभीर स्वरूपाचा अपहार आहे अशा स्वरूपाचे त्यांचे आक्षेप मागच्या कालखंडातले, आमच्या नाही. मग आता त्यानुसार प्रत्येक बँकेची छाननी करून पहिल्यांदा त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं, वसुली करणं आणि दुसऱ्यांदा त्या बँका अधिक मजबूत राहून शेतकऱ्यांना कर्ज देणे हे मोठं आव्हान सरकारसमोर आहे. आता यामधून आम्ही मार्ग काढतो आहोत. त्यासाठी माझं वारंवार म्हणणं आहे की कर्जमाफी हा त्याचा उपाय नाही. मी आपलं मुंडे साहेबांना सांगतो किंवा अन्य जे काही बसलेत त्यांना विनंती करतो की सगळ्यात कर्जमाफीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असं आपल्याला वाटतं का? मागे आमचा अनुभव असा आलाय की त्यानंतर ते काही थांबलं नाही. आणि जर असं ठामपणे तुम्ही सांगू शकत असाल तर उद्या आणखी 10-15 हजार कोटीचं कर्ज काढून सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकू. फक्त हमी मला देईल का कोणी याच्यामध्ये की हो नाथाभाऊ तुम्ही 25,000 कर्ज माफ करा कोटी, आम्ही सांगतो की एक आत्महत्या होणार नाही. हा कर्जमाफीचा आणि आत्महत्येचा फार जवळचा जरी संबंध वाटत असला परंतु त्याचे निकाल जे येणारे असतात ते मागच्या अनुभवातनं असं दिसत आहे की फार काही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्याचे कारण कर्जमाफी हा एक मार्ग आहे पण त्याच्या जोडीला अनेक आहे. आणि मग आम्ही ठरवलं की शेती त्याला उन्नत करण्यासाठी मदत करा, बियाणं द्या, खतं द्या, विहिरी द्या, डिझेल इंधन द्या, शेततळे करा, पाणी आणा, जलयुक्त शिवार राबवा, त्याच्या माध्यमातून त्याला मजबूत करण्याचा प्रयत्न करा. तात्पुरती मदत दिली, फायदा बँकांना होतो की नाही ते मला माहीत नाही, शेतकऱ्याला किती मिळतं त्याची कल्पना नाही. परंतु शेवटी अनेक आहे, शेवटी शेतकऱ्याला आणखी भीक मागण्यासाठी यावंच लागेल. त्यापेक्षा त्याच्या मुलाबाळांसहित कुटुंबाकडे लक्ष देऊन त्याला समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे त्याला या बाजूनं अनुदान देणं, मदत करणं, पैसा देणं आणि त्याला उभं करणं, त्याचे मनोबल उंचावण्यासाठी मदत करणं. धनंजय मुंडे, तुम्हाला काय म्हणायचं आहे उत्तरावर? मला या उत्तराच्या बाबतीत ही चर्चाच वेगळ्या दिशेला जाते. आता सन्माननीय नाथाभाऊंनी जे सांगितलं त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन उपाययोजना आहेत. यापूर्वीही होत्या, आजही त्या जाहीर त्यांनी केल्यात. शेतकऱ्यांना विहिरी मिळत होत्या, शेततळे होत होते, तलाव होत होते, या सगळ्या गोष्टी होत होत्या. भाऊ आज या ठिकाणी पाऊस पडला नाही, 27-28 दिवस झाले, जे पेरलं त्यांनी माना टाकल्यात, शेतकऱ्यांच्या हातात काही उरलेलं नाहीये. तुम्ही किती जरी तळे करायचे म्हणलात, विहिरी पाडायच्या म्हणलात तर पाऊस पडायला पाहिजे ना. दुबार पेरणीला जरी तुम्ही बियाणं दिलं, 1500 रुपये दिले तरी ते कसं पेरायचं भाऊ सांगा. आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही मागणी केली कर्जमाफीची. एक मिनिट मला पूर्ण करू द्या. पण या ठिकाणी जर हिवाळी अधिवेशनात सावकारांकडून घेतलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, हे कुणी मागणी केली होती का, होती नव्हती हा विषय वेगळा. पण आज खरंच शेतकऱ्यांची गरज आहे म्हणून आम्ही मागणी करतोय, तर याला दुसरीकडे नेऊ नका. आज कर्जमाफी केल्याशिवाय तुम्ही केलेल्या दीर्घकालीन उपाययोजनाला टिकाव शेतकरी धरू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पडलं नसल्यामुळे काय करायचं? नाथाभाऊ काय म्हणताय? कर्जमाफी हे बघा, धनंजय मुंडे म्हणतायत त्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी करतो. मला त्यांनी द्यावी हमी की हो नाथाभाऊ हे कर्ज माफ करा, एक आत्महत्या झाली तर आम्ही जबाबदार आहोत.
उद्या झालं राज्यामधलं आणखी कर्ज काढून का आणखी काय गहाण ठेवायचं ते ठेवून देऊ, पण शेतकऱ्यांसाठी आम्ही करू. आहे का हमी द्यायला तयार? चर्चेला वेळ आहे, त्याच्यामधनं आपण करू शकतो, परंतु मार्ग त्याचे जे वेगळे आहेत हे उपाय आपण करून पाहिलेले आहे. त्यातनं रिझल्ट आपल्याला अनुकूल आलेले नाही. आणि आता निवड बियाणंच नाही, बियाणं खतं बितं देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणखी काही आपण सुचवा, आम्ही ते करू ना. चांगल्या सूचनाचा केव्हाही स्वीकार धनंजय मुंडे हमी देणार का असं नाथाभाऊ म्हणतात? हमी देणार का तुम्ही? हमी, मला तर खरं भाऊंबद्दल प्रचंड आदर आहे. आणि जे काय 2-4 शेतकरी मंत्री आहेत त्याच्यापैकी सगळ्यात ज्येष्ठ शेतकरी म्हणून भाऊ मंत्री आहेत. आता शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये याच्या बाबतीत विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी मागितली म्हणून शेतकरी आत्महत्याची हमी आम्ही घ्यायची, हे अशा प्रसार माध्यमाच्या समोर एखाद्या चर्चेत वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. जबाबदार सत्ताधारी पक्षाकडून म्हणजे तुम्ही हमी घेता का? आम्ही शेतकरी आत्महत्या का करतोय याला 1000 कारण आहेत, पण उद्या ज्या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करेल त्याच्यात एक कारण नक्कीच असेल, ती म्हणजे आता आपण कर्जमाफी न केलेली. कारण आज खरंच शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ही गोष्ट का सरकारच्या लक्षात नाही, हा मुद्दा धनंजय मुंडे, हा मुद्दा झाला. ते म्हणतात की कर्जमाफी हा त्यातला एक घटक आहे, मात्र ह्याच्या पलीकडे जाऊन काय करायचं ते म्हणतात सगळे मिळून सुचवू आणि मार्ग काढू. आज मी आपल्या सगळ्यांना सांगतो, कदाचित रघुनाथ दादा सुद्धा माझ्या या गोष्टीला मान्य होतील. आजची परिस्थिती ग्रामीण महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पाहता की कर्जमाफी हा पहिला उपाय आहे. आजच्या कारणाला जर पाऊस पडला असता, मागच्या वेळेस शेतकऱ्यांचं पिकलेलं जर योग्य भावाला विकलं असतं तर आम्ही माफीची मागणी केली नसती. पुनर्गठन झालं असतं, आम्ही माफीची मागणी केली नसती. पण आज ती परिस्थिती नाही, म्हणून कर्ज माफ झाल्याशिवाय आज दुसरा मार्ग समोर नाहीये. रघुनाथ दादाच्या आधी हा दादा बोलत. याच्यामध्ये एक नाथाभाऊंना मी आश्वासन देतो की जर का याच्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी झाली असती, मागच्याही सरकारने जे काही 5 एकराचं तुंतुणं वाजवलं आणि 5 एकराच्या वरच्या आणि खालच्या असे जे 2 भाग केले त्याच्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी झाली नाही. पीक कर्जाची झाली, इतर कर्जांची दिली गेली नाही. त्याच्यामुळं या सगळ्या कर्जमाफी 72,000 कोटीची तुम्ही शेतकऱ्यांना संबंध देशभरातल्या दिली आणि संबंध उद्योगपतींना मात्र 10 लाख कोटीची दिली. 10 लाख कोटीची कर्जमाफी उद्योगपतींना देता आणि आमच्या 72,000 कोटीचं तुंतुणं वाजवताय, याला काय म्हणावं आम्ही? आज मी तुम्हाला शब्द देतो नव्हे, गॅरंटी लिहून देतो की संपूर्ण कर्जमाफी करून द्या आणि शेतीमालाला भाव जे आहेत ते उत्पादन खर्च अधिक 50% नफा तर द्या. आणि जर हे द्यायचं नसेल तर तुम्ही सर्व बंधनं शेतीमालावरची काढून टाका. मी आत्ता यांना दाखवली पावती आहे माझ्याकडे की 50 पैसे किलोनी तुम्ही कांदे विकायला लावले आम्हाला आणि परदेशातनं मात्र तुम्ही 38 रुपये किलोनी खरेदी केले. आज आमच्या तुरीला 43 रुपये देता आणि आज तूर कमी पडली 120 रुपये किलो झाल्यानंतर मात्र म्यानमार मार्ग काय? तुम्ही बाजारभाव खुले करून टाका. आता तुम्हाला आम्ही गॅरंटी देतो, सर्व शेतमालावरची बंधनं काढून टाका. नाथाभाऊ, मी सुद्धा रघुनाथ दादांच्या मताशी सहमत आहे. कारण आता ज्या पद्धतीने आमच्या अर्थकारणाला एक विशिष्ट दिशा नाही, शेतीचं अर्थकारण जे आतापर्यंत ग्रामीण व्यवस्थेवर आधारलेलं होतं, जेव्हा बाजार मोकळं झालं, मुक्त बाजारपेठेमध्ये शेतीच्या अर्थकारणाला कोणतीच दिशा उरली नाही. त्यामुळे शेती करणारा जो शेतकरी होता त्याच्या श्रमाला, त्याच्या घामाला भाव मिळण्याऐवजी जे मधले अडते होते, दलाल होते, त्यांनी भाव घालला. त्यांनी शेतकऱ्याचे सगळे श्रम होते ते ओरपून घेतले आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर, बळीराजाच्या डोक्यावर जो कर्जाचा बोजा होता तो सातत्याने वाढत गेला. नाथाभाऊ, आताची परिस्थिती अशी आहे की जागतिक बाजारपेठेमधले जे बाजारभाव असतात त्या बाजारभावाचा आपल्या स्थानिक कृषी बाजारपेठेशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे जेव्हा शेतकऱ्याकडे उत्तम पीक येतं तेव्हा बाजारभावामध्ये त्याला कोणी किंमत देत नाही. मातीमोल दराने त्याचं धान्य असेल, त्याच्या भाजीपाला असेल, तो अगदी भाव पाडून घेतला जातो. आणि जेव्हा उत्पन्न चांगलं होत नाही तेव्हा मात्र अडते आपलं उकळ पांढरं करून घेतात. ही सगळी व्यवस्था बदलण्यासाठी तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे. नाथाभाऊ, नाही, आम्ही केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मागच्या 15 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशामध्ये एका योजनेचं उद्घाटन केलं आणि त्या योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्त हुबळी येथे कर्नाटकमध्ये त्याची सुरुवात केली.
ती थेट शेतकऱ्याला आता बाजारभाव पाहून त्या ठिकाणी माल सरळ विकता येईल. म्हणजे अगदी कलकत्त्याला केळीचे भाव चांगले आहेत तर तो इथून कलकत्त्याचा व्यापाराचे व्यवहार करू शकेल, करार करू शकेल आणि माल आपला कलकत्त्याला पाठवू शकेल. कांदा असेल तर कांद्याचे भाव जिथं असतील जास्त तिथं व्यवहार करू शकेल. अडत्याची दलालाची आवश्यकता नाही. त्याच्या पैशाची हमी त्या व्यापाऱ्यांना ते पैसा दिला पाहिजे जे सरकार घेईल. आणि त्या संदर्भामध्ये सरळ आता शेतकऱ्यांसाठी बाजारपेठच खुली करून टाकली की ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन विक्री आणि या संदर्भामध्ये पैशाची हमी आता नाही दलाल नाही अडत अशा स्वरूपाची भूमिका 15 दिवसापूर्वीच मोदी साहेबांनी घेतली आणि प्रत्यक्ष त्याची सुरुवात केली. हळूहळू याचे चांगले निकाल आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये दिसतील. पण एक मी आपल्याला एकच सांगतो रघुनाथ दादांनी की सर्व उपाय एका वर्षामध्ये करणं हे शक्य नाही. या त्याची सुरुवात आहे, अत्यंत चांगलं आहे. युरियाचे दर 5 वर्ष वाढवू देणार नाही ही एक सुरुवात आहे. म्हणजे काँग्रेसच्या सरकारने मागच्या कालखंडामध्ये ब्रेक घ्यायचा एक छोटासा प्रश्न. ज्या प्रकारे देशातल्या आडत्याच्या संदर्भात पंतप्रधानांनी भूमिका घेतली, राज्य सरकार महाराष्ट्रातल्या एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या आडती बंद करणार का? आता चर्चा सुरू होती मध्ये. हो, एकदम केंद्राने घेतलं म्हणजे राज्यातले बंदच झाले ना. इथं शेतकऱ्याचं अडतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे. नाथाभाऊ याच आडत्यांच्या तराजूमध्ये शेतकरी तोलला जातोय आणि त्याला भाव मिळत नाहीये. नाथाभाऊ फक्त तुम्हाला सरळ खुलं करून दिलं ना. घेतली जाते. आता अडत्याकडे जाऊच नका रघुनाथ दादा. आता घरी बसून व्यवहार करा कलकत्त्याला, दिल्लीला, बंगलोरला, अमृतसरला. मान्य आता अडत्या नाही आहे मग तो राज्यात देशात लागू झाला तर महाराष्ट्रात लागू जाय तो कायदा. महाराष्ट्रात आता आडत शेतकऱ्याकडनं घेतली जाते, देशात फक्त महाराष्ट्रातच घेतली जाते आणि त्या आडत काढून टाकलेल्या मानेला तुम्ही हकलून लावला. आता काय बोलायचं मी तुम्हाला? 15 दिवसापूर्वी तुम्ही हे बघा 15 दिवसापूर्वी हा निर्णय घेतला. याच्यामध्ये अडत दलालीचं काम नाही आहे. जरा योजना समजून घ्या. आपल्या सरकारने मार्गदर्शन केलं पाहिजे शेतकऱ्यांना. ही दलाली पहिला पंतप्रधान मी पाहिलं की ज्याने हिंमत केली. महाराष्ट्राची आडत बंद होणार का नाही हा मुद्दा मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर रघुनाथ दादा वेगळ्या मुद्द्याकडे चर्चेला यायचं आहे की राज्यातल्या ज्या प्रकारे आता मुद्द्यावर आपण आलेलो तिसऱ्या प्रश्नाच्या जवळ येऊन पोहोचलोय की शेतीसाठी पूरक आणि अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार खरंच सक्षम आहे का? जर चर्चाच करायची असेल आणि त्यातनं फक्त चर्चेतनं मुद्दे बाहेर येत असतील, प्रत्यक्षात अंमलबजावणीचं काय हा मुद्दा आहे. ब्रेक नंतर याच्यावर चर्चा करू. शेवटच्या भागात आलेलो आहोत. अगदी थोडक्या वेळा आहे पण तर सगळ्या पाहुण्यांना महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे की शेतीसाठी पूरक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याची सरकारची आता क्षमता आहे का? कारण मुद्दे परत येत आहेत. शेतकऱ्यांसाठी पैसा उभा करायला लागेल, कर्जमुक्ती करायची असेल, कर्जमाफी करायची असेल त्यासाठी पैसा द्यावा लागेल. मग पूरक आणि अनुकूल याच्यासाठी देखील काही खर्च आपल्याला त्याच्यात दाखवावा लागणार आहे, किंवा तो निधी उभारावा लागणार आहे. मग ती क्षमता, ती सक्षमता सरकारकडे आहे का? मला सुरुवात जयदीप तुमच्यापासून करायची आहे. सरकार या सगळ्यामध्ये आत्ता सक्षम आहे असं वाटतं का? सरकारला सक्षम असावंच लागेल. ती जर नसेल तर मग ती व्यवस्था म्हणजे इव्हन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणायचं असेल किंवा सामूहिक इन्व्हेस्टमेंट आणायचं असेल तर ते सरकारला सक्षम व्हावंच लागेल. सरकार जर सक्षम नाही राहणार तर मग लोक बघणार कुठे? मला थोडासा एक आणखीन मुद्दा मांडायचा तो असा की केवळ शेतीचाच विषय नाही आहे. ॲग्रेरियन क्रायसिस म्हणजे हा केवळ शेतीचाच क्रायसिस आहे का? म्हणजे आज विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये फिरताना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये प्रचंड लोक आजारी पडतात. मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत, व्हायरल फीवर्स आहेत. त्याच्यासाठी सरकारी इस्पितळं आणि प्रायव्हेट इस्पितळं आणि त्याच्यामध्ये लागणारा पैसा हा इतका प्रचंड मोठा असतो. तो त्याच्यामुळे केवळ शेती सुधारून चालणार नाही किंवा शेती म्हणजे ते तर करावंच लागेल. म्हणजे मूळ उद्योग तो तर सुधारावाच लागेल. पण सबंध आयुष्य फिरतं म्हणजे लग्न समारंभ ग्रामीण भागामध्ये, विदर्भामध्ये यावर्षी अनेक लोकांनी आपले लग्न पुढच्या वर्षी टाकले. गेले 4 वर्ष ते पोस्टपोन करतात आहे. शेवटी पोस्टपोन करतील तर किती करतील? सामूहिक विवाह सोहळे चांगला तो प्रकल्प सरकारने गेल्या 5-10 वर्षामध्ये विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये तो सुरू केला होता. त्याचं काय झालं माहिती नाही. आता ते सगळे पॉलिटिकल गिमिक्री, सगळ्या पॉलिटिकल मोठ्या लीडर्सनी त्याला टेक ओव्हर केलं आणि एक चांगला सामूहिक विवाह सोहळ्यांचा हे संपवला. त्यामुळे केवळ शेती आणि केवळ शेती आधारित उद्योग करूनच चालणार नाही. सबंध अर्थव्यवस्था, त्याच्या
शिक्षणासाठी जी आज लोकांची धडपड आहे उच्च शिक्षणासाठी, त्याच्यासाठी लागणारा प्रचंड पैसा, जे एकूणच जयदीप तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की शेतकऱ्यांच्या हातामध्ये खेळतं भांडवल राहिलं पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी पूरक एकमेकांना ठरू शकतात. लिक्विडिटीच नाही. जर लिक्विडिटी नसेल, हातामध्ये पैसा नसेल, आज लोक आपली घरदार सुद्धा गहाण ठेवायला लागले. प्रश्न आता लोकांसमोर यावेळेला असा आहे की तुमच्याकडे क्रेडिट फ्लो नाही आणि सरकार म्हणते की कर्ज माफीशिवाय म्हणजे शॉर्ट टर्म इमिजिएट मेजर, मी धनंजय मुंडे किंवा आणखीन विरोधकांशी आय अग्री की इमिजिएट मेजर जर असेल तर ते तुम्हाला त्यांना क्रेडिट फ्लो द्यावा लागेल. त्याच्यासाठी जुनं क्रेडिट या तर तुम्ही फ्रीज करा किंवा त्याला वेव्ह करा आणि नवीन लिक्विडिटी, हातामध्ये पैसा येईल अशी धोरणात्मक 2, 4, 5 जेवढी महत्वाची जी निर्णय घेता येतील त्याच्यासाठी मग तुम्हाला डायरेक्ट इन्सेंटिव्ह देता येईल तर तो करावा लागेल. वेगवेगळ्या माध्यमातून लिक्विडिटी वाढवावा लागेल. बरोबर आहे की 10, 15, 20 वर्षाचा रोडमॅप तयार करावा लागेल. धनंजय मुंडे, तुम्हाला काय वाटतं की पूरक वातावरण शेतीसाठी किंवा अनुकूल वातावरण निर्माण करण्यात सरकारची क्षमता आत्ता आहे का? ठरवलं तर नक्कीच आहे, पण त्या इच्छेने सरकारने पावलं टाकावेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही नक्कीच त्यांना मदत करू. पण या ठिकाणी होतंय असं की आता जसं सांगितलं की शेतकऱ्यांच्या हातावर भांडवल नाही, 7-12 गेल्यावर 3-4 वर्षाचं कर्ज आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचं? खरं आज गरज आहे शेतकऱ्यांना भांडवल हातात देणं आणि शेतकरी जे पिकवेल त्याच्या मालाला योग्य भाव मिळणं. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एक शेतकऱ्यांना स्वप्न दाखवलं होतं, जे रघुनाथ दादांनी सुरुवातीला सांगितलं की उत्पादन खर्च सोडून 50% फायदा, अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकाला आम्ही भाव देऊ. त्या पद्धतीने जर झालं तर नक्कीच शेतकरी सुखी होऊ शकतो. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक प्रकारे आपल्याला आधार उभा करता येऊ शकतो. पण सगळ्यात अगोदर आमचं हेच म्हणणं आहे की या क्षणी आत्ता शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. ती माफी मिळाल्याशिवाय दीर्घकालीन उपाययोजना एवढ्या परिणामकारक होणार नाहीत. ही माझी या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे भूमिका आहे. नाथाभाऊ काय म्हणाल अगदी थोडक्यात शेवटी? एवढ्या शेतकऱ्यांना परत आपल्याला कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून आपण या कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय आज घेतला. पूर्वी 3 वर्षाचं पुनर्गठन होतं, आता 5 वर्षाचं करण्यात आलेलं आहे. एका वर्षाचं या वर्षीचं संपूर्ण 12% व्याज सरकार भरणार आहे. पुढच्या 4 वर्षाचं व्याज जे आहे ते 6% शेतकऱ्याने भरावं, 6% सरकारने भरावं असा निर्णय घेतला आहे. एक वेळ पुनर्गठनचा निर्णय घेत असताना त्याला याच वर्षी नव्यानं कर्ज देण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. दुसरं या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त तालुके आहेत, दादांनी आता म्हटलं की या ठिकाणी त्यांनाही काही आरोग्याच्या सुविधा द्याव्यात. म्हणजे या सर्वांसाठी आरोग्याच्या आपल्या जीवनदायी योजनेमध्ये यांना समाविष्ट केलं आहे. मोफत आरोग्याच्या व्यवस्था त्यांच्या आता आम्ही करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलांचं सर्व शिक्षण उच्च शिक्षणापर्यंतचं त्याच्यासाठी लागणारा खर्च सरकारने उचलायचं ठरवलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये विविध योजना करायच्या आहेत त्यांना कमी व्याजदरानं पैसा उपलब्ध करून द्यायचा आम्ही ठरवलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे आज दारिद्र्यरेषेखालील कार्ड नाही परंतु भगवं कार्ड आहे अशा 2 लाख शेतकऱ्यांना 2 रुपये किलोचं धान्य देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. हे निर्णय यासाठी आहे की हे अप्रत्यक्ष लाभाचे प्रकरण त्यांना आहे. बरोबर. आणि या माध्यमातून त्याची कौटुंबिक स्थिती मजबूत झाली पाहिजे हा त्याच्या मागचा प्रयत्न आहे. रघुनाथ दादा थोडक्यात मी एकच विनंती करतो भाऊ तुम्हाला की तुम्ही मागं जाहीर केलं की दुधाला 20 रुपयाच्या खाली जे कोणी भाव देतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. मला दिसतं की एकही असं दूध संघावर किंवा दूध संकलन केंद्रावर कारवाई झाली नाही. आज 13, 14, 15 रुपयाला गाईचं दूध द्यायची पाळी आलेली आहे. दुसरं तुम्ही जाहीर केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं, सहकार मंत्र्यांनी केलं की आम्ही ऊसाचे भाव देण्यासाठी, बिलं देण्यासाठी, FRP देण्यासाठी 2000 कोटी रुपये देऊ. त्या 2000 कोटीतला 1 रुपया आला नाही. तुमच्या सरकारने आता जाहीर केलं की गोवंश हत्याबंदी, आता बैल जर विकून प्रपंच चालवायचं म्हटलं तर त्या बैलाला किंमत राहिली नाही, जर्सी गायच्या खोंडाला किंमत राहिली नाही, दुधाला भाव राहिला नाही. मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं? आता झाडं झुडपं विकून झाली, जनावरं विकायची म्हटलं तरी चारा नाही, पाणी नाही, विकायला गेलं तर बाजारात भाव नाही.
म्हणजे घरातली माणसं आता कशी जगवायची हा शेतकऱ्यांच्या पुढं आहे आणि म्हणून ह्या आत्महत्या वाढत आहेत. तुम्ही कसं इतकं निर्दयपणे या सगळ्या प्रश्नांच्याकडे पाहायला लागलेला आहात. रोज आता 2 तासाला एक शेतकरी मरायला लागला. कसल्याही वस्तू विकायला गेलं शेतकऱ्याच्या जे दारात आहेत घरात आहेत तर त्याला काही किंमत राहिली नाही कुठंच. आणि नाता भाऊ खरंच सांगतो की यापूर्वी कधी एखाद्या वेळेला उसात जात होतं तर कांद्यात मिळत होतं, कांद्यात गेलं तर मग गव्हात येत होतं, दुधात मिळत होतं, जनावरात काहीतरी पडतर पडत होती. बैलगाड्याच्या शर्यतीवरची बंदी तुम्हाला उठत नाही. तुम्ही सिंह आणि वाघ आणि अस्वलाच्या जोडीला आमचा बैल नेऊन ठेवलेला आहे. आज आम्हाला खरोखर नाता भाऊ अपेक्षा होती की काँग्रेसचं सरकार गेल्यावर तुमच्या सरकारकडनं निदान या 2-4 गोष्टी तरी होतील, परंतु यातली एक गोष्ट झाली नाही. उलट त्याच्या उलटच सगळं व्हायला लागलंय. कसं जगायचं भाऊ अगदी शेतकऱ्याने? थोडक्यात 30 सेकंदात मला महेश सरांकडे जायचं 30 सेकंदात. मला असं आहे की मला दादांचं बैलगाडीच्या शर्यतीचं कौतुक केलं पाहिजे. कुठे केलं तुम्ही? एक आहे काहीच दादा केलं या नाही. संदर्भामध्ये एक आहे की हे प्रश्न नाथाभाऊ मंत्री झाला आणि लगेच सुरू झाले असं नाही आहे. याला काही इतिहास आहे. 10-12 वर्षापासून आत्महत्या होत आहे, त्या थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी दुधाच्या भावाच्या संदर्भात सहकारी संस्थांना नोटीस दिल्यानंतर बहुतांश सहकारी संस्थांनी 20 रुपये लिटरनं दूध खरेदी केलेलं आहे. नाही. बारामतीचं दूध फक्त 1 मिनिट ऐकून घ्या, बहुतांशी केलेलं आहे. माझ्याकडे एकही तक्रार तुमच्या सहित आलेली नाही की हा 19 घेतो 18 घेतो असं असेल तर तुम्ही तक्रार करायला हवे होते दादा. शेतकरी संघटनेचे येते नाही कारवाई केली असते मी जबाबदार राहिलो असतो. 22 तारखेला शेतकऱ्यांचा दादा मुंबईतच आहेत, उद्या तक्रार घेऊन येतील तुमच्याकडे. 22 तारखेला नाही, नाथा भाऊ दादा मोर्चा मुंबईतच घेऊन आहेत, नक्की. दादा मुंबईतच आहेत, उद्या येतील तक्रार घेऊन. आपण शेवटी घ्यायचं काय म्हणताय? राहणार नाही. नाही, एकूणच महेश पण काय आपण म्हणताय? या ठिकाणी शेतकऱ्यांच्या याच्यासाठी इतके प्रश्न तुम्ही विचारले या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरं थोडक्यात देणं शक्य नाही, नसलं तरी बरोबर आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, भक्कमपणे पाठीशी आहे. तुमची जेवढी प्रामाणिक इच्छा आहेत तसे सरकारची प्रामाणिक भावना आहे की थांबलं पाहिजे. सध्या तो आमचा रक्ताचा हाडामासाचा भाऊ आहे, बरोबर आहे. त्याला मरताना आम्ही पाहणार नाही आणि सरकारच्या पाठीमागे उभं राहून जे होईल तो निर्णय आम्ही त्यांच्यासाठी घेऊ, त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. निश्चितच नाथाभाऊ 18व्या शतकामध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची लाट उसळली होती त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, तिथल्या शेतकऱ्यांची जी समस्या होती ती ऑलिव्हर गोल्डस्मिथ नावाच्या अत्यंत क्रांतदर्शी कवीने डिव्हॅस्टेटेड विलेज या कवितेमध्ये मांडलेली होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की शेतीवरचे आक्रमण निष्ठुर व भयकारी, संपत्ती वाढवणारे पण माणसं नष्ट करणारे. राजे रजवाडे सरदार मोठे होतील किंवा संपतील, त्यांचा जीवन श्वास चालू राहील जसा अविरत जीवन प्रवास, पण जर जमीन कसणारा या देशाची शान असणारा शेतकरी एकदा संपला की पुन्हा निर्माण होणं नाही. हे आपल्या देशातल्या आपल्या राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लक्षात घेतलं तरी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे वेगळ्या नजरेने आपण सगळे बघूया एवढाच आशावाद या प्रसंगी व्यक्त करतात. अगदी खरं आहे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. तुम्ही आलात आणि या चर्चेमध्ये येऊन सहभागी होऊन सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. शेती आणि शेतकरी या देशाचा कणा आहे, तो मोडणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला मला घ्यायची आहे. तो जगला तर आपण जगू, त्यांनी पिकवलं तर आपण खाऊ ही उक्ती लक्षात ठेवा आणि मग शेतीकडे बघायला दृष्टी पाहिजे आणि ती दृष्टी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. इतकंच म्हणतो. पहा फक्त IBM लोकमत.